पालकमंत्री नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत काही दिवसापूर्वी जिल्हा आरोग्य विभाग अशी एकत्रित बैठक पार पडली होती। त्यानंतर काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी दर्जेदार सेवा दिली जात आहे। काही त्रुटी असतील त्या दूर करून चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। स्पाइन फाउंडेशनच्या माध्यमातून 11 शस्त्रक्रिया याच उपजिल्हा रुग्णालयात झाल्या आहेत। रुग्ण व नातेवाईकांना आवाहन आहे की काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे मशीन सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी यांनी दिली। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जे सीटी स्कॅन मशीन बंद होते त्या ठिकाणी नवीन सीटी स्कॅन मशीन इन्स्टॉलेशन करण्यात आले आहेत। एक्स-रे मशीन देखील नवीन आलेली होती, ती नव्याने इन्स्टॉलेशन करण्यात आलेली आहे। अर्थिंग व किरकोळ विषयाचे अडचणी आहेत ते 2 ते 3 दिवसात पूर्ण करून कार्यरत केली जाईल। स्वच्छता सर्वत्र करण्यात आलेली आहे। जे काही प्रश्न होते त्याबाबत स्वतः पाहणी करून त्यातून मार्ग काढला जात आहे। ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांबाबत कुठलेही गैरसोय होणार नाही। मी स्वतः ओपीडी करणार आहे। रुग्णांबाबत दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करा असा इशारा डॉक्टर विशाल रेड्डी यांनी दिला आहे। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत। वॉर्डमध्ये जे रुग्ण अधिक उपचारासाठी दाखल आहेत त्या रुग्णांना सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आहेत। ऑर्थोपेडिक डॉक्टर रास्म, डॉक्टर तायशेटे, डॉक्टर डोंगरे, मी स्वतः फिजिशियन आहे। सर्जरी रुग्ण डॉक्टर आचरेकर पाहतात। स्त्रीरोग तज्ज्ञ जूनपासून ते पद रिक्त आहे, ते भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्र दिलेलं आहे। शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांनाही याबाबत कळवलेले आहे। कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्पाइनचे कॅम्प होत आहेत। स्पाइनचे रुग्ण असतील त्यांनी आगामी काळात होणाऱ्या शिबिरात सहभाग घ्यावा। जिल्ह्यातील मणक्याचे व हाडांचे गंभीर आजाराच्या रुग्णांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात यावे असे आवाहन विशाल रेड्डी यांनी केले। कलमठ येथील एका ताईने फेसबुक पोस्ट करत एका डॉक्टर संदर्भात तक्रार दर्शवली आहे। त्याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल। संबंधित ज्या महिला रुग्ण आहेत त्यांच्या समवेत चर्चा करून योग्य तो उपचार करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे डॉक्टर विशाल रेड्डी यांनी सांगितले। नमस्कार, माननीय पालकमंत्री साहेब यांची समवेत जी मीटिंग झालेली आहे आरोग्य संबंधित आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील सुविधाबाबत, त्या मीटिंगनंतर आम्ही सीटी स्कॅन जे आहे नवीन मशीन बसवून त्याचं इन्स्टॉलेशन करून आता कार्यरत आहे। सर्व म्हणजे इन्स्टॉलेशन करून आणि ते नवीन सॉफ्टवेअर टाकून ती कार्यरत केलेली आहे। नंतर दुसरा विषय एक्स-रे मशीनचा होता। ते 500 MVची जी मशीन आहे ती आम्ही जुनी मशीन डिसेबल करून नवीन मशीन बसवलेली आहे। अर्थिंगचा आणि काही किरकोळ गोष्टी आहेत ते 2-4 दिवसात मी करून ती मशीन पण कार्यरत करणार आहे। आणि स्वच्छता रुग्णांबद्दल जे प्रश्न आहेत ते सर्व स्वच्छता आता करून घेतलेली आहे आणि रुग्णांबद्दल जे प्रश्न होते तेही पूर्णतः आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी आता बऱ्यापैकी ओपीडीला गर्दी दिसते आहे, मात्र रुग्ण तपासणी करणारे डॉक्टर आहेत त्यांना व्यवस्थित रुग्णांशी संवाद ठेवण्याबाबत आपण पुढाकार घेतला पाहिजे। कारण काही ठिकाणी ओपीडीला बसलेले रुग्ण बाहेर आहेत पण डॉक्टर तिथे उपलब्ध नाही आहेत। रुग्णांसंबंधात जे पेशंट बसलेले आहेत त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवलेले आहे। डॉक्टर सर्व उपलब्ध आहेत। रुग्णांबद्दल जे दिरंगाई करणार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल। सध्या बघितलं तर डॉक्टर आहेत, रुग्ण आहेत, पण वरती जे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर स्पेशली डॉक्टर उपलब्ध नसतात अशा काही रुग्णांचं म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा? आपल्याकडे सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत। ऑर्थोपेडिक डॉक्टर आसम सर, डॉक्टर ताईशेटे सर, डॉक्टर डोंगरे सर, मी स्वतः फिजिशियन आहे। मी स्वतः फिजिशियनचे पेशंट बघतो आणि सर्जरीचे पेशंट डॉक्टर आचरेकर सर उपलब्ध आहेत। आता ते रजेवर आहेत। स्त्रीरोग तज्ज्ञ मागणी आहे रुग्णांची, या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ मागणीसाठी आपण कोणकोणते प्रयत्न केला आहे? स्त्रीरोग तज्ज्ञ मागील जूनपासून ते पद रिक्त आहे। त्याबद्दल आम्ही IMAला मेडिकल असोसिएशन जे आहे आपल्या जिल्ह्याचं त्यांना पत्र दिलेलं आहे व सर्व जे इच्छुक गायनेकोलॉजिस्ट आहे आपल्या शहरातली कणकवली तर त्यांना पण निवेदन केलं आहे की
आमच्या इथे तात्पुरत्या स्वरूपात सेवा द्यावी, जेणेकरून रुग्णांना आणि गरोदर मातांना सेवा भेटेल. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाढीसाठी सर्वसामान्य रुग्णांना काय आवाहन कराल? रुग्णवाढीसाठी आता आपल्याकडे स्पाईनचे कॅम्प होत आहेत. त्याच्यासाठी जे स्पाईनचे पेशंट असतील तर पुढच्या मार्च महिन्यात आम्ही स्पाईनचा कॅम्प परत घेणार आहोत. तर जे हाडांचे पेशंट आहेत जिल्ह्यातील सर्वांनी इथे यावे व ज्यांना मणक्याचा त्रास असेल त्यांनी इथे यावे. व आमच्याकडे फिजिशियन पण आहे आणि सर्जन पण आहेत. तर पुढचे जे आहेत तर ते त्यांनी पण रुग्णांनी आमच्याकडे यावे. कलमट ग्रामस्थ ताई होत्या, त्यांनी जी फेसबुक लाईव्ह पोस्ट मांडलेली आहे तर ती डॉक्टर आचरेकरांबद्दल होती. हर्नियाचे ऑपरेशन आपल्याकडे होत आहे. आता त्याबद्दल आम्ही आचरेकर सरांना ते चौकशी बसून त्याच्यावर काय वरती वरिष्ठ पातळीवर निर्णय घेता येईल ते आपण आमच्या सर्व कमिटीमधून कळणार, त्यानुसार आपण कारवाई करणार त्याची. तोपर्यंत त्या महिलेने जी काय प्रतिक्रिया मांडलेली आहे, आपण त्याबाबत जाऊन त्या महिलेशी काही संपर्क साधून ते जे अजून तिच्यावरती ऑपरेशन झालेलं नाही, मग उपजिल्हा रुग्णालय प्रशासन म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार? आता त्या ताईंना आवाहन करतो की आम्हाला किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटूया. आपले कलमट गावाचे सरपंच साहेबांना आवाहन करतो मला त्यांच्याशी भेट घालून द्यावी.